केंद्र सरकारने जे नरेंद्र मोदी यांच्या नावाने जे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना 3 हप्ते जी योजनेअंतर्गत 2,000 रुपये पर हप्त्याला मिळणार होते ते मिळाले. मात्र राज्याची जी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या राज्याच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे होते त्या मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. नेमकंच काय परिस्थिती आहे, तुम्हाला हे पैसे मिळाले नाही? जी काही केंद्र सरकारची स्कीम होती ती त्या पद्धतीनं मिळाली, पण नमो शेतकरी सन्मान निधी राज्य सरकारचा ह्या 3 हप्त्यापासून एकही हप्ता मिळालेला नाही आणि त्या प्रतीक्षेत आम्ही सगळे शेतकरी आहोत. तर आम्हाला वाटतं या सरकारनं ताबडतोब त्याची एक शहानिशा करून टाकायला पाहिजे. नक्कीच मला सांगा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणीला पैसे भेटत आहेत, मात्र लाडक्या भावाकडे नाराजी अशी वाटते का राज्य सरकारची? 100% लाडक्या भावाकडे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ही दोन्ही सरकारनं विचार करून लाडक्या भावाचा विषय मार्गी लावला पाहिजेत. लाडकी बहीण केल्यानं आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण लाडक्या भावाकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि लाडक्या भावाकडे 100% सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे. नक्कीच या जे 2,000 रुपये जे प्रति हप्ता येत होता, जेणेकरून वर्षाला 3 हप्ते येतात, याच्यात नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होत होता? साहेब, सगळ्या शेतकऱ्याचं घर त्या जे काय पैसे भेटत होते, दवाखाना, काय किराणा, तेल, चटणी, मीठ, या गोष्टी सगळ्या शेतकऱ्याच्या त्याच्या भरोश्यावर होत्या आणि थोडंफार घर धकत होतं, पण तेही आता या 3 हप्ते झाले एकही भेटलेला नाही. नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी येतं. दादा मला हे सांगा, आता हे जे राज्य सरकारचे नमो किसान जे शेतकरी योजनेअंतर्गत जे पैसे भेटले नाही, त्यामुळे आपली काय परिस्थिती दिसते? चटणी आता बोलण्यासारखं खूप काही आहे, पण परिस्थिती अशी झालेली आहे जी अपेक्षा झालेल्या आहेत लोकांच्या की बाबा आपल्याला जसं केंद्राचे 2,000 भेटतात म्हणजे 3 हप्ते, तसे राज्याचे पण भेटण्याची अपेक्षा. म्हणजे याच्यावर हे करू आणि याच्यावर हे करू, असं काहीतरी एक दुःख सुखात म्हणा किंवा काही थोडेसे पुंजी म्हणून भेटते बा, तर त्याच्यावर काहीतरी होईल अशी अपेक्षा असते. पण आता 3 हप्ते झाले, फक्त आशा आणि अपेक्षा चालू आहे. आणि इकडं मंत्री साहेब म्हणतात, मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही एवढे देतो, आम्ही एवढे देतो. आजच्या 2-4 दिवसात ऐकलं की फलाण्या शेतकऱ्याला आम्ही एवढे देतो, पण काहीच नाही. 3 हप्ते झाले, काहीच नाही. म्हणजे त्याची फक्त वाट पाहणे आणि आशा लावून म्हणतात तशी गोष्ट झालेली आहे. नक्कीच मला एक सांगा, सध्या ज्या यावर्षी जे म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस पडला यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या मदतीची गरज होती अत्यंत. 100% गरज होती, अति गरज होती. कारण एक तर पाऊस झाला तर भरपूर झाला आणि पूर्ण असं खड्डून गेले, नंतर उघडून गेला तर डबल बिलकुल हेच नाही आलेले. त्याच्यामुळं याचं उत्पन्न सोयाबीनचं तर घटलं, पण आता चना वगैरे काहीतरी थोडं पिकं घेतले, याच्यातनी बी घट झालेली आहे. त्याच्यामुळे त्याची ज्या आशा होती शेतकऱ्याची की बा आता हे भेटतील, एका वेळेस 4,000 भेटतील किंवा 6,000 एक खट्ट्या भेटतील, असं काहीतरी एक अपेक्षा होती, तर त्याचा अजून म्हणजे कुठं काही विचारच करण्यात नाही लागला. तुमची काय मागणी आहे आता सध्या? आमची मागणी तर आत्ता बस लगेच जस्ट टाकून द्यावं साहेब सरकारनं, काहून की सर्वांची अपेक्षा तीच आहे. जशी लाडक्या बहिणीला बी तसंच हे केलेलं आहे, भेटतात मागं पुढं देऊन राहिले, पण इकडं लाडक्या भावाले 3 हप्ते झाले म्हणजेच 1 वर्ष व्हायला झालं, अजून काही भेटलेलं नाही. नक्कीच हे जे केंद्र सरकारचे जे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत जे हप्ता मिळतो, तसाच राज्य सरकारचाही जो नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत यांना जे शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे ती मिळाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणीसारखंच लाडक्या भावावरही प्रेम करावं असं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.